नमस्कार मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण 2024 साली पिऊन या पदाचा म्हणजे शिपाई या पदाचा पेपर झाला बघणार आहोत. 5 मे 2024 रोजी हा पेपर झाला होता. त्यामध्ये पहिला क्वेश्चन नंबर 1, एड्स हा रोग कशामुळे होतो? एड्स हा रोग विषाणूमुळे होतो. तर त्याचा विषाणू कोणता आहे? HIV हा त्याचा विषाणू आहे. आणि HIV विषाणू हा पांढऱ्या रक्तपेशीतील T4 लॅम्फोसाइटवर हल्ला करतात, त्यामुळे हा रोग होतो. आणि याचा निदानासाठी इलिझा ही टेस्ट आहे. आणि भारतामध्ये याचा पहिला रुग्ण 1986 मध्ये मद्रास येथे त्याचा पहिला रुग्ण आढळला. आणि जागतिक एड्स दिन हा 1 डिसेंबर रोजी आहे. 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 काय आहे? हाडाच्या निकोप वाढीसाठी व्हिटॅमिनची आवश्यकता असते. कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते हाडाच्या निकोप वाढीसाठी? तर व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. आणि व्हिटॅमिन डीचं सायंटिफिक नाव काय? कॅल्सिपोरल हे व्हिटॅमिन डीचं नाव आहे. आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मूळदूस हा रोग होतो. त्यानंतर व्हिटॅमिन ए विषयी आपल्याला अधिक सांगता येईल. व्हिटॅमिन एचं रासायनिक नाव काय? रेटिनॉल हे त्याचं रासायनिक नाव आहे. आणि व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा रोग होतो. त्यानंतर व्हिटॅमिन बीचं रासायनिक नाव काय? व्हिटॅमिन B1चं रासायनिक नाव काय? थायमिन हे व्हिटॅमिन B1चं रासायनिक नाव आहे. आणि याच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. व्हिटॅमिन सीचं रासायनिक नाव काय? ॲस्बिरिक ॲसिड याचं नाव आहे. आणि याच्या कमतरतेमुळे स्क्वेरी हा रोग होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 काय दिलेला आहे आपल्याला? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती आढळतात? तर भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हत्ती आढळतात. कर्नाटक या राज्यामध्ये. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? मौर्य साम्राज्याची स्थापना अशोक सम्राट यांनी केली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा रोग होतो. आणि जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे. 14 नोव्हेंबर. आता अलीकडे ग्रुप बी च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा प्रश्न विचारला होता. त्यानंतर विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात? तर टंगस्टन या धातूची तार वापरतात. आणि ते टंगस्टनची संज्ञा काय आहे? टंगस्टनची संज्ञा ही तुमच्या पुढील पेपरमध्ये विचारू शकतात. डब्ल्यू त्याची संज्ञा आहे. आणि असं विचारू शकतात त्याचा की अणुअंक किती आहे? तर 74 हा त्याचा अणुअंक आहे. म्हणजे ॲटॉमिक नंबर हा टंगस्टनचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय दिलेला आहे? मादक पदार्थ सेवन केल्यानंतर प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतो? तर कशावर घातक परिणाम होतो? तर हा परिणाम हा मज्जा संस्था यावर होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 काय दिलेला आहे? थोडं वरती घेतो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला दिसेल. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर ते केले जाते लहान मेंदू याच्याकडून केले जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 काय दिलेला आहे? क्वेश्चन 9 दिला आहे, चवदार तळे सत्याग्रह कुठे झाला? तर चवदार तळे हा सत्याग्रह महाड म्हणजे रायगड या जिल्ह्यामध्ये चवदार तळे हा सत्याग्रह झाला. आणि चवदार तळे हा सत्याग्रह 20 मार्च 1927 ला झाला. आणि या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि 20 मार्च हा दिवस आपण समता दिन म्हणून साजरा करतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 काय आहे? मध्यरात्रीचा सूर्य कुठे उगतो? तर मध्यरात्रीचा सूर्य हा नॉर्वे या देशात. त्यानंतर मित्रांनो, ज्यांनी कोणी शिपायाचा फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आपण ऑफर घेऊन आलो. फक्त 99 रुपयामध्ये आपण 5000 प्लस MCQ आणि 5000 प्लस MCQ तुम्हाला मिळतील. आणि ते 5000 MCQ पाहायला मिळेल की आतापर्यंत जेवढे काही शिपायाचे पेपर झाले ते सगळे तुम्हाला शिपायाचे पेपर झाले त्यातले तुम्हाला ते क्वेश्चन त्या PDF मध्ये दिसतील. फक्त 99 रुपयामध्ये आपण त्याची फीस ठेवली आहे. या नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे काही करा आणि त्याचा स्क्रीनशॉट टाका. या नंबरवर तुम्हाला ती PDF उपलब्ध होईल. नंबर ध्यान ठेवा 9552 62 95 63. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 काय आहे? यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीस्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तर त्यांचं कुठे आहे? तर कराड या ठिकाणी. कराड कुठे आहे? कराड हे साताऱ्यामध्ये आहे. आणि यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी अधिक सांगण्यात येईल. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि 8व्या वित्त आयोगाचे ते अध्यक्ष होते. 8व्या वित्त आयोग. आणि वित्त आयोग हे भारतीय राज्यघटनेत कलम 280 मध्ये वित्त आयोग विषयी तरतूद देण्यात आलेली आहे. झाडाचे वय कशावरून ठरतात? क्वेश्चन नंबर 12 काय आहे? झाडाचे वय कशावरून ठरतात? तर झाडाचे वय खोडाच्या आकारावरून, खोडाच्या संख्येवरून, खोडाच्या वलयावरून ठरतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 काय आहे?
केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आले पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर पहिले ग्राम न्यायालय आपल्याला सर्वांना माहिती आहे कुठे आहे, तर येवला या ठिकाणी ते आहे, येवला. क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणता रोग पाण्याद्वारे पसरत नाही? तर कोणता रोग हा पाण्याद्वारे पसरत नाही? तर हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरत नाही. आणि हिवताप हा आदिजीव आहे, प्लाझ्मोडियम विवॅक्सिस या आदिजीवामुळे हा रोग होतो आणि अॅनाफिलॅक्स नावाच्या डास चावल्यामुळे हा रोग होतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन नंबर 15 काय आहे? संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती या तिन्हीचा त्यामध्ये समावेश होतो. आणि सर्वोच्च न्यायालयाचे कलम काय? 124 पासून सर्वोच्च न्यायालयाचे कलम सुरू होतात. त्यानंतर राज्यसभेचे कलम काय? राज्यसभेचे कलम आहे 80. लोकसभेचे कलम काय? 81. राष्ट्रपती 52 पासून सुरू होतात आणि संसद हे 79 कलम मध्ये देण्यात आलेले आहे आपल्याला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 काय आहे? कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कळसुबाई शिखर अहमदनगर मध्ये सध्याचं काय आपलं अहिल्यानगर या ठिकाणी आहे. आणि त्याची उंची किती? कळसुबाईची 1646 मीटर त्याची उंची आहे कळसुबाईची. आणि महाराष्ट्रातील 2 नंबरचं शिखर कोणतं सांगतं आपल्याला? सालेर. त्याची उंची किती? 1567. 3 नंबरचं महाबळेश्वर, त्याची उंची किती? 1438. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 काय? खालीलपैकी कोणते गाव कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? तर कोणचे गाव आहे? नरसोबाची वाडी हे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 काय दिलेलं आहे आपल्याला? गंगा नदीचे सर्वात मोठी उपनदी कोणती? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती? तर गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती माहिती आहे का? यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. तर तिची लांबी किती आहे? 1376 किलोमीटर ही त्याची उंची आहे. आणि गंगा नदीची लांबी किती आहे? 2225 किलोमीटर गंगा नदीची लांबी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 काय दिलेला आहे आपल्याला? क्वेश्चन नंबर 19 दिलेला आहे आपल्याला जीएसटी चा लॉंग फॉर्म काय आहे? जीएसटी चा लॉंग फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. जीएसटी लागू कधी झाली आपल्या भारतामध्ये? तर 1 जुलै 2017 जीएसटी लागू झाली. 1 जुलै 2017 जीएसटी लागू झाली आणि भारतीय राज्य गटाच्या 101वी घटनादुरुस्तीने जीएसटी लागू झाली. आणि जीएसटी विषय बस एवढं. जीएसटी ध्यान ठेवा, पुढील प्रश्नामध्ये विचारू शकता की जीएसटी घटनादुरुस्ती किती आहेत? 101वी घटनादुरुस्तीनुसार जीएसटी आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय? गोलकोंडा ते गोलकोंडा आहे की भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे तेलंगणा या राज्यात आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 काय? महाराष्ट्रात करहंडला हे वाघ अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. ध्यानात ठेवा मित्रांनो, कुठे आहे? नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. नागपूर या जिल्ह्यामध्ये. दुधात मीठ कालवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? दुधात मीठ कालवणे. बसलेल्या घडीचा विचका करणे हा त्याचा अर्थ आहे. बसलेल्या घडीचा विचका करणे. सोपा आहे, हे वारंवार क्वेश्चन विचारतात त्यामुळे लक्षात ठेवा. मागील आता टेस्टमध्ये झाला पेपर आहे हा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 काय? संपूर्ण डिजिटल हायटेक वर्ग खोल्या असलेलं पहिले राज्य कोणते आहे? तर असे क्वेश्चन असताना डिजिटल संबंधी तर केरळ हे आपल्याला माहित नसेल तर केरळ या ऑप्शनकडे जायला हरकत नाही. आणि त्याचं उत्तर पण सध्या काय आहे? केरळ हे आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 24 काय? तुळजापूर हे धार्मिक स्थान हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? हे उस्मानाबाद म्हणजे सध्याचं काय? धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 काय दिलेला आहे आपल्याला? क्वेश्चन नंबर 25 दिलेला आहे जागतिक वन दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक वन दिवस हा 21 मार्च रोजी साजरा केला जातो. ध्यानात ठेवा मित्रांनो. 21 जून काय? आंतरराष्ट्रीय योग दिन हा 21 जून आहे. 5 जून काय? जागतिक पर्यावरण दिन हा 5 जूनला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 26. क्वेश्चन नंबर 26 काय? सोपा क्वेश्चन मित्रांनो. खालीलपैकी कोणती संख्या 6 ने विभाज्य आहे?
तर यामध्ये दिलेला आहे 6 ने भाग जाणारी संख्या. तर यामध्ये 6 ने भाग जाणारी संख्या कोणती? 150 आहे. त्याला भाग दिला की आपल्याला काय येतं उत्तर 25. 6 दोन्ही 12 व ह्याच्याले 3 30. 30ला 6 ने भाग दिला की 6 पंचे 30. 25 त्याचं उत्तर आहे. म्हणजेच ऑप्शन बी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 27. पत्रकार या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय? पत्रकार याचे स्त्रीलिंगी रूप हे पत्रकारीण आहे. पत्रकारीण त्याचं स्त्रीलिंगी रूप आहे. आणि त्याला पत्रकर्ती असे सुद्धा काही याच्यामध्ये दिलेलं आहे. काही संदर्भ ग्रंथामध्ये पत्रकर्ती हे सुद्धा उत्तर दिलेलं आहे त्याचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 28. क्वेश्चन नंबर 28 काय? सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखा. सौंदर्य शब्दाचा प्रकार कोणता आहे? तर त्याच्यानुसार आपल्याला गुण आठवतो. गुण सौंदर्य काय दिसतं आपल्याला? गुण. गुण दिसतो. गुण. ऑप्शन क्रमांक डी. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोणी लिहिले? तर जय जय महाराष्ट्र माझा हे गीत कोण लिहिले? तर हे लिहिले राजा बडे यांनी लिहिले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 काय? सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहेत? तर सध्या भारतीय नौदलाचे प्रमुख कोण आहे? तर कोण आहे? ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी हे आहे. ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क साधा. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.